जय शिवराय मित्रांनो, आज मुंबईतल्या अशा ठिकाणाला आपण भेट देणार आहोत की ती वास्तू मुंबईमध्ये होती हे जाणून घेतल्यानंतर आपल्याला स्वतःलाच एक आश्चर्याचा धक्का बसेल। मुळात मुंबई हा 7 बेटांचा समूह आणि ग्रीकांनी तर त्याच्या लेखनामध्ये मुंबईचा उल्लेख हेप्टोनेशिया असा केलेला आहे आणि इसवी सन पूर्व 3 म्हणजे 3ऱ्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये तर सम्राट अशोकाच्या मौर्य साम्राज्यामध्ये ही बेटं समाविष्ट होती। 1343च्या कालखंडामध्ये शिलाहार साम्राज्याने याच्यावरती राज्य केलं आहे आणि त्यानंतर सातवाहनाच्या काळामध्ये तर ह्या शहराचा उल्लेख सेठगिरी म्हणजे कदाचित शेतगिरी असा असेल असा उल्लेख आढळतो। पण ह्या दरम्यान म्हणजे इसवी सन 1332च्या कालखंडामध्ये मुंबई, ठाणे किंवा साष्टी ही बेटं जिथे नागरशा नावाचा राजा, हिंदू राजा होता, त्याच्यासाठी तुम्हाला महिकावतीची बखर वाचावी लागेल। हे सांगण्यामागचा उद्देश काय आहे की हा सगळा इतिहास कळल्याशिवाय ही वास्तू इथे कशी आली, कशी बांधली गेली, नंतर ती कशी नष्ट करण्यात आली याचा आपल्याला अंदाज लावता येतो। हा नागरशा दुसरा पहिलाही एक होऊन गेला। ह्या नागरशाने आपल्या सरदारांना बरीचशी ठिकाणं दिलेली, त्यापैकीच एक सरदार म्हणजे तो जैतचुरी, ज्याला साष्टी म्हणजे आज उपनगर किंवा ठाणे तो परिसर आपण ओळखतो, तो पूर्वी साष्टी म्हणजे 66 गावांचं ते एक कदाचित वतन असेल। ह्या जैतचुरीला दिल्यानंतर जैतचुरीला 2 मुलं होती, एक भागडचुरी आणि दुसरा कमळचुरी। भागडचुरी कालांतराने खूप माजला, मग त्याने मालाडच्या सोमदेसायांना त्रास द्यायला सुरुवात केली, त्यांच्या वहिनीला पळवण्याची भाषा तो करू लागला। त्या वहिनीला नंतर जवळच असलेल्या कुरहार म्हणजे आत्ताचं कुरहार गाव तिथे ती लपून बसली। तिथून मग ती तिच्या माहेरी निघून गेली, कारण ती गरोदर होती 4 महिन्याची। भाईंदरला आपल्या माहेरी निघून गेल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिला तिच्या भावाकडे जो भिवंडीला राहत होता तिथे तिला पाठवण्यात आलं आणि तिथे तिची प्रसूती झाल्यानंतर तिला मुलगा झाला आणि आपल्या मुलाला जेव्हा आपल्या पित्याच्या हत्याबद्दल सगळा प्रकार कळला तेव्हा त्याने ह्या नागरशाला कळवलं की मी ह्या भागडचुरीला मारतोय आणि तो मारायला निघाला। भागडचुरी कुठेतरी खाड्यांमध्ये उडी टाकून पळाला आणि मग त्यावेळेला सोमदेसाच्या मुलाने सांगितलं की तू तिथे तांडेल होता एक त्या खाडीवरती, त्या तांडेलला सांगितलं की तू याला मारशील तर तुला जे काय हवं ते मी देईन। आणि तांडेल त्यावेळेला कदाचित जात ही संस्था अस्तित्वात असेल, तो कदाचित खालच्या जातीतला असेल, तर तो म्हणाला मला तुमच्या जातीत घ्या तर मी भागडचुरीला मारतो। आणि त्याने मारले असं कळवल्यानंतर एकदा नागरशा आणि ही सोमदेसाई ही सगळी उच्चभ्रू मंडळी कदाचित पंक्तीला बसलेली आणि तिथे हा तांडेल पण बसलेला। नागरशा खूप चिडला की हा असा कसा आपल्या सोबत पंक्तीला बसतोय आणि त्याने सोमदेसाईचे सगळे अधिकार काढून घेतले। हा सगळा प्रकार झाल्यानंतर एक गोष्ट म्हणजे ही गंमतच म्हणावी लागेल, लक्षात आली की त्या तांडेलाने भागडचुरीला मारलंच नव्हतं, तो कुठेतरी लपून बसला होता आणि कालांतराने त्याने निका मलिक जो अहमदनगरचा म्हणजे मुहम्मद तुगलक याचा तो हस्तक होता आणि नंतरच्या काळात या सगळ्या शाह्या निर्माण झाल्या असतील, म्हणजे यांचं मुख्य सत्ता केंद्र हे दिल्लीतच होतं, दिल्लीतून सगळ्या हालचाली व्हायच्या। त्याने निका मलिकशी संगनमत करून तो मुंबईवरती चालून आला, म्हणजे तुमचं रसायनी पनवेल असं करत तो अगदी ठाणे मार्गे त्याने कान्हेरी आणि लासला शिवमंदिर म्हणजे ज्याला आपण आता शिवसायन असं ओळखतो तिथपर्यंत आलं। आणि त्यावेळेला नागरशा स्वतः वाळुकेश्वरला राहत होता, आत्ताचं वाळकेश्वर, म्हणजे ही त्या काळातही उच्चभ्रूंचीच वस्ती होती। तर नागरशा स्वतः चालून आला आणि त्यांच्यामध्ये तुंबळ युद्ध झालं, ते युद्ध झालं भायखळ्याला आणि या भायखळ्याला नागरशा मारला गेला। हे सांगण्यामागचं कारण काय, इथली ही ठिकाणं, त्याच्या मागचा इतिहास आणि मग पुढे घडलेल्या गोष्टी जाणून घेतल्याशिवाय ती वास्तू काय होती, तिचं नंतर काय झालं हे आपल्याला याचा काहीच उलगडा होत नाही। आता इथे ह्या कोकणामध्ये प्रथमच इस्लामी राजवट आली होती आणि त्याच्यानंतर मग भोंगळे भंडारी असं म्हणतात त्याला, त्याने बरीच 20 वर्ष साष्टीवरती राज्य केलं। मग त्याच्यामध्ये वसई येते आणि बऱ्याचशा तिकडची ठिकाणं येतात, आगाशी वगैरे। आणि ह्या सगळ्या दरम्यान 15व्या शतकात एक भयंकर घटना घडली, कारण त्यानंतर 80 वर्ष ह्या सगळ्या भागावरती गुजराताच्या सुलतानाचं राज्य होतं, मग त्याला गुजरात सल्तनत असं वगैरे म्हणतात। त्यांचं मुख्य केंद्र हे दिल्लीतच होतं। पण 1500च्या काळात एक मोठी घटना घडली, ती म्हणजे 2 तरवे घेऊन पोर्तुगीज कोची बंदरात शिरले
आणि त्याच्यानंतरचा तो जो काय इतिहास घडला पोर्तुगीजांनी जो घडवला तो थोडासा वाईटच होता. पण पोर्तुगीज आले आणि त्यांनी वसई, गोवा अशा ठिकाणी बस्तान मांडलं चांगलं. 25 वर्ष बस्तान मांडल्यानंतर त्यांनी आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली आणि तिथून त्यांची माणसं येतच होती. तिकडचे जे उमराव श्रीमंत होते ते मोठमोठ्या पदव्या घेऊन भारताकडे किंवा मुंबईच्या दिशेने येत होते. त्यांनी मुंबईतली बेटं कदाचित त्यावेळेला त्यांना अशीच राहण्यासाठी सुद्धा दिली गेली असेल, त्यावेळेला वास्तव्य नव्हतं. पण त्यांच्या एका अधिकाऱ्यासोबत गार्सिया दा ओर्ता हा एक वनस्पतीशास्त्रज्ञ म्हणू शकतो किंवा वैद्य म्हणू शकतो, हा इथे आला. तो गोव्याला काम करायचा, पण गोव्याला एक उतार वयामध्ये पेद्रो मॅस्करन्स गव्हर्नरपदी तो नियुक्त झाला आणि त्याच्या सेवेत हा त्याचा खाजगी वैद्य म्हणून गार्सिया दा ओर्ता होता. आणि त्या पेद्रोने मग मला वाटतं खुश होऊन त्याला मुंबईतलं आपलं एक बेट भाडेतत्वावर दिलं. हा कालखंड 1554 ते 1570चा आहे. म्हणजे गार्सिया दा ओर्ता तिथे आला, त्याने एक किल्ला वजा वाडा, म्हणजे ज्याला कॅसल म्हणतात इंग्रजीमध्ये, किल्ला वजा वाडा त्याने मुंबईत बांधला. हा मूळ मुंबईच्या किल्ल्याच्या निर्मितीचं इथून सुरुवात होते. आणि असं म्हणतात त्याची गोव्याला एक बाग होती आणि मुंबईतसुद्धा बाग होती, कारण त्याने बरीच पुस्तकं लिहिली. त्या पुस्तकामध्ये त्याने आंबा हा कसा रसाळ आहे, त्याचा औषधी उपयोग काय, म्हणजे अगदी आंब्याची कोय भाजूनसुद्धा एखाद्या आजाराचं निदान केलं जाऊ शकतं, हे सगळं त्यांनी विस्तृत लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे हापूस हा प्रकार कोकणात कधी आला ही विचार करण्याची गोष्ट आहे. हा गार्सिया दी ओर्ता मूळचा ज्यूइश, पण मला वाटतं त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला असेल, कारण त्यावेळेला पोर्तुगालमध्ये हे धर्मांतरण खूप चालू होतं. त्या भीतीनेच तो कदाचित झाला असेल. पण गोव्यात आणि मुंबईमध्ये तो ख्रिश्चन म्हणूनच वावरत होता आणि 1568च्या आसपास त्याचं निधन झालं आहे. आणि त्याचा इथे बांधलेला किल्लेवाजा वाडा, ज्याला त्याने कासा दी ओर्ता असं नाव दिलेलं, तो तसाच होता आणि तो पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. पण कालांतराने कदाचित पोर्तुगीज शासनाला कळलं असेल की हा लपून आपल्या ज्यूइश धर्माची पालन करत होता, तर तो तर वाचला, पण त्याच्या हाती गार्सिया दा ओर्ताची बहीण लागली, जिला जिवंत जाळलं गेलं आहे. गोव्याला तुम्ही जाल तर एक हातकातरो खांब म्हणून जागा आहे, कोकणी शब्द आहे हा. तिथे अशा प्रकारच्या शिक्षा दिल्या जात होत्या, तिलाही कदाचित तिथेच दिली गेली असेल. पण मग कालांतराने ही पोर्तुगीज राजसत्ता ते व्यापारी म्हणून आलेले, पण मग नंतर त्यांनी जे काय धर्मांतरण आणि सगळं केलं आहे ते जरा वाईटच होतं. ही राजसत्ता कुंकुवत होऊ लागली आणि मग 1661मध्ये इंग्लंड आणि पोर्तुगालमध्ये करार झाला आणि मग एका लग्नाच्या निमित्ताने मुंबई हे आंदण म्हणून देण्यात आलं. हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. मग 1665 साली इंग्रजांच्या ताब्यात आलं हे बेट. 1668 साली त्यांनी खऱ्या अर्थाने याचा ताबा घेतला आणि 1716 ते 1723 या कालखंडामध्ये कदाचित ते बांधकाम झालं असावं. जेराल्ड अँजियर असं त्या ब्रिटिश अधिकाऱ्याचं नाव, त्याने या गोष्टी केल्या. पुढे ही सगळी वास्तू 1856च्या आसपास पाडण्यात आली, कारण लोकसंख्या कदाचित वाढली असेल, जागेचा प्रश्न उद्भवला असणार. पण मग हे एवढे भक्कम किल्ला मुंबईमध्ये, म्हणजे तुमचा आजचं ज्याला तुम्ही फोर्ट म्हणून ओळखता तोच हा मुंबईचा किल्ला, जो सेंट जॉर्ज इस्पितळ रुग्णालय आहे तिथून जो सुरू होतो, तो तुम्ही जर तर रस्ता धरत जाल सरळ, तो मग आपलं टाकसाळं लागतं, भारतीय रिझर्व्ह बँक लागते आणि मग पुढे एक एशियाटिक लायब्ररी लागते. तिथे त्याचा तो कासा दी ओर्ता, तो जो किल्लेवाजा वाडा आहे तिकडे होता. आणि तो सरळ रेषेत तुम्ही गेलात तर तुम्ही पोलीस मुख्यालयापर्यंत याल, जे नंतरच्या काळात बांधलं गेलं. पोलीस मुख्यालय किल्ल्याच्या बाहेर होतं, म्हणजे त्याचा तो जो ह्या किल्ल्याला जे 3 प्रवेशद्वार होते, म्हणजे एक बाजार गेट, दुसरा चर्च गेट आणि तिसरा अपोलो गेट, तो कदाचित त्याच परिसरामध्ये कुठेतरी असायला हवा. आता तो अस्तित्वात नाही आहे, पण त्या ठिकाणी नंतरच्या काळात बांधल्या गेलेल्या वास्तू आणि आजही थोडासा शिल्लक असलेला त्या किल्ल्याचा भाग आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, ह्या गोष्टी नक्की तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, त्यांना तुमची आवड दर्शवा आणि त्यांना सभासद होण्यासाठी सांगा. कारण काय, आपल्याला आपण मूळ जिथे राहतो तिथे इतिहास काय घडला हे जर कळलं, आपल्याला माहीतच नसेल तर पुढच्या गोष्टी सुलभ होत नाहीत. म्हणजे आता एवढी जी विषाणूची भयानक परिस्थिती चालू आहे, म्हणजे त्या काळातही मुंबईत प्लेगची साथ आली होती, मुंबई रिकामी करण्याची वेळ आली होती, पण तसं न करता त्यावेळेला लोकांनी कसा त्याचा सामना केला, म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी अगदी हाफकिन इन्स्टिट्यूटपर्यंत जावं लागेल.
जी संस्था आहे तिथे, तो सगळा बराच मोठा इतिहास आहे. एवढ्या छोट्याशा छायाचित्रणामध्ये मी सगळं तुम्हाला स्पष्ट नाही करू शकत. फक्त आपण ती वास्तू बघायला जातो आहे आणि त्याचे शिल्लक असलेले उर्वरित अवशेष कदाचित आपल्याला पाहायला मिळतील. आणि स्थळं निश्चित करता येणार नाही की अमुक एक स्थळ ह्याच ठिकाणी होतं, हे निश्चित करता येणार नाही. पण तो आवाका म्हणजे त्या किल्ल्याचा परिसर, नंतरच्या काळात त्याला काहीतरी म्हणजे तो किल्लेवजा वाडा जो होता किंवा ज्याला आपण बुरुज म्हणू शकतो तो, आणि मग नंतरच्या काळात बांधला गेलेला किल्ला म्हणजे आत्ताचा DN रोड, कदाचित त्यावेळेला ती तटबंदी असेल. किल्ल्याला खंदकही होतं बाजूने, म्हणजे शत्रूने आत प्रवेश करू नये म्हणून. तर हा काहीतरी 8-10 बुरुजांचा काहीतरी तो किल्ला होता. आज तो पूर्ण जमीनदोस्त झाला आहे. म्हणजे कदाचित त्या काळात अख्खी मुंबई किल्ल्याच्या आत असेल. तर बघून घेऊया आपण, ती वास्तू बघायला जातो. आता मी जिथे उभा आहे तो भायखळा, म्हणजे तिथे सगळा जो शेवटचा हिंदू राजा मारला गेला, जो मी तुम्हाला इतिहास सांगितला. बरं, ह्या किल्लेवजा वाडा किंवा हा नंतरच्या काळात किल्ला बांधला गेला त्याचं असं संक्षिप्तच आपल्याला कुठेतरी मिळतं. भरपूर अशी माहिती मिळत नाही. पण तिथे एक 4 बुरुजांची नाव आहे. फ्लॅग स्टाफ किंवा फ्लॅग स्टफ असेल कदाचित, म्हणजे निशाण लावण्याचा एक बुरुज होता. त्याच्यानंतर टँक बॅस्टिन म्हणजे कदाचित आतमध्ये एखादं त्या काळात पॉन्ड म्हणजे आपण ज्याला तळं म्हणतो टँक, ते तसं असायला हवं. तिकडचा एक बॅस्टिन होता आणि उर्वरित दोघांची नावं आपल्याला सापडत नाही. 3 दरवाजे तर तुम्हाला, प्रवेशद्वार मी तुम्हाला सांगितले, एक अपोलो गेट, एक बाजार गेट आणि एक चर्च गेट. तर हे कुठे कुठे होते किंवा असू शकतील. आणि मग तो किल्ल्याचा परिसर आपण बघूया. तर निघूया आपण आपल्या भ्रमंतीला. आता मी उभा आहे हार्निमन सर्कलजवळ. म्हणजे तुम्ही फोर्ट भागात आलात तर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या समोर तुम्हाला एक हिरवगार असं मोठं उद्यान पाहायला मिळतं. तेच हार्निमन सर्कल जे माझ्या मागे आहे आता. आणि माझ्या समोर एक वास्तू आहे जी कदाचित तुम्ही बऱ्याच चित्रपटांमध्ये बघितलं असाल. म्हणजे तेजाबमध्ये अनिल कपूर ज्या पायऱ्यांवरती नाचतोय ती ही वास्तू, ज्याला आपण टाउन हॉल किंवा एशियाटिक लायब्ररी म्हणतो. 1554 ते 1570च्या कालावधीसाठी भाडेतत्वावर घेतलेली ज्या इमारतीबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं, गार्सिया दो ओर्ता, त्याने पेद्रो मस्करान्स ह्याने त्याला ती जागा दिलेली. ती जागा किंवा तो जो कॅसल किंवा किल्ले वजा इमारत होती, जी वाडा होता, तो आज ह्या एशियाटिक लायब्ररीच्या अगदी मागे आहे, जिथे आता INS आंग्रे हे नाविक तळ आहे आणि तिथे वेस्टर्न कमांडचं नेव्हीचं ऑफिस आहे. आजच्या स्थितीला आपण ते बघू शकत नाही, पण आजही तुम्ही जर पाहाल तर तिथे पोर्तुगीज कालीन म्हणजे ते स्थापत्य, ज्याला गॉथिक असं स्थापत्य म्हटलं जातं, आणि त्याच्या प्रवेशद्वाराच्या वरती 2 नाचणारे अशी चित्र आहेत व्यक्तींची. अशा सगळ्या गोष्टी त्या कॅसलचा वापर नंतर इंग्रजांनी केला आणि त्यांनी या कॅसलभोवतीच तटबंदी उभारून किंवा भिंत उभारून त्याच्यावरती तोफा ठेवण्यास सुरुवात केली. मुळात छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी जर सुरतेची 2 वेळेला लूट केली नसती तर आजच्या तारखेला इंग्रज इथे येणं किंवा हे मुंबई शहर बनणं हे सुद्धा खूप कठीण झालं असतं.
मित्रांनो, 1661 इंग्लंड आणि पोर्तुगालमध्ये एक तह झाला आणि त्या तहानुसार एका लग्नाच्या निमित्ताने मुंबई हे बेट इंग्रजांना अंदण म्हणून देण्यात आलं. म्हणजे ही गोष्ट तर सगळ्यांना माहीतच असेल. मगाशी मी ज्या वास्तूसमोर उभा होतो तो जो व्यक्ती गार्सिया दी ओर्ता हा मूळचा ज्यूइश, पण त्यावेळेला पोर्तुगालमध्ये प्रचंड प्रमाणात धर्मांतर होत होतं आणि त्याला घाबरून त्याने मग स्वतःला कदाचित ख्रिस्ती धर्म स्वीकारला असं केलं असेल, पण तो लपून आपल्या ज्यूइश धर्माचं पालन करत होता. आणि सुदैवाने गोव्याचं जे सक्तीचं धर्मांतर झालं, ती प्रथा येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. गार्सिया दी ओर्ता हा 1568 निधन पावला आणि त्यानंतर गोव्यात कोर्ट ऑफ इन्क्विजिशन, म्हणजे ज्याला आपण धार्मिक न्यायसंस्था म्हणतो, ती स्थापन झाली आणि मग बरीच धर्मांतरं झाली, सक्तीची धर्मांतरं झाली, तशीच वसईमध्ये सुद्धा झाली. पण हा निधन पावल्यामुळे गार्सिया दी ओर्ता वाचला, पण त्याची बहीण मात्र पोर्तुगीजांच्या ताब्यात सापडली आणि तिला जिवंत जाळण्यात आलं. म्हणजे ते त्यांच्या शिक्षेचे प्रकार होते. ते गोव्यात एक जागा आहे, त्याला हात कात्रे खांब असं काहीतरी म्हणतात. त्या ठिकाणी कदाचित तिला शिक्षा दिली गेली असावी. आणि नंतरच्या कालखंडात जेव्हा हे बेट पोर्तुगीजांकडून इंग्रजांकडे आलं, इंग्रजांनी मग हळूहळू महाराजांचा धसका घेतला आणि ह्याला मग एक तटबंदी किंवा संरक्षक भिंत बांधण्याला सुरुवात केली. आणि त्यावेळेला मग टिहाळ्यानी बुरुज बांधला गेला आणि मग त्या वास्तूच्या भोवती बरंच बांधकाम झालं. असं म्हणतात की तो जो किल्ला बांधला गेला, ज्याला आता मी मुंबई किल्ला असं संबोधत आहे, किंवा कधी त्याचा उल्लेख किल्ले जॉर्ज किंवा फोर्ट जॉर्ज असा येतो. नावांची थोडी विसंगत आहे, पण हा किल्ला इंग्रजांनी ह्या किल्लेवजा वाडा किंवा कॅसलच्या भोवतीच यांनी या किल्ल्याचं बांधकाम केलं. म्हणजे कदाचित अख्खी मुंबई त्यावेळेला ही किल्ल्याच्या आतच असावी, कारण ह्या किल्ल्याला 3 गेट होते. त्यापैकी एका गेटसमोर मी आता उभा आहे. तो कोणता गेट आहे मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवेन. कॅथेड्रल समोर मी आता उभा आहे, त्याचं नाव सेंट थॉमस चर्च किंवा सेंट थॉमस कॅथेड्रल असं म्हटलं जातं, जे सगळ्यात पहिलं चर्च इंग्रजांनी ह्या बेटावरती बांधलं. आणि इथून जर तुम्ही बघाल ह्या चौकाजवळ पुढे डाव्या हाताला, म्हणजे निळी गाडी जिथे उभी आहे तिथून डाव्या हाताला जो रस्ता जातो तो थेट आपल्याला आत्ताचं फ्लोरा फाउंटन तिथे नेऊन पोचवतो. आणि तिथे ह्या किल्ल्याचं एक गेट होतं आणि चर्चच्या समोरचं गेट म्हणून त्याला चर्च गेट असं म्हणायचं. मित्रांनो, मी जिथे आता उभा आहे म्हणजे फ्लोरा फाउंटनजवळ, इथून तुम्हाला समोरचं ते ॲम्बॅसिडर हॉटेल गोल आकारामध्ये दिसत असेल. त्याचा अर्थ चर्चगेट स्टेशन तिथेच कुठेतरी खाली आहे. म्हणजे मुळात ती गुलाबापर्यंत होती, पण ती रस्त्याला जिथे छेदली गेली, म्हणजे ज्याला आपण लेवल क्रॉसिंग म्हणतो, तिथे आजच्या तारखेला ते चर्च गेट स्टेशन आहे. आणि हा रस्ता सरळ, म्हणजे मध्ये जे आता तुम्ही फ्लोरा फाउंटन बघताय, इथे त्या काळी त्या किल्ल्याचं पश्चिमेकडचं प्रवेशद्वार म्हणजे चर्चगेट हे होतं. आणि हा रस्ता सरळ जो इथून आता मध्ये बांधकाम चालू आहे, हा सरळ जातो सेंट थॉमस चर्च किंवा कॅथेड्रल जवळ. चर्चच्या समोर असलेलं प्रवेशद्वार म्हणजे चर्चगेट. फ्लोरा फाउंटनवरून मी निघालो आणि मी आलो आहे काळा घोड्याजवळ. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल, एशियाटिक लायब्ररी जिथे होती, म्हणजे हार्निमन सर्कल, तिथून तो जो किल्ल्याचा पूर्ण परिसर सुरू होतो, तो याचा अर्थ मी जिथे आता उभा आहे तिथे कदाचित पूर्वी काळी तटबंदी असायला हवी. माझ्या मागचा जर तुम्ही एरिया बघाल, हा पूर्ण प्रभाग म्हणजे तुमचा तो थेट हुतात्मा चौकापर्यंत जातो. इथे
इथे तुम्हाला जी बांधकाम सध्या करण्यात येणारी वास्तू दिसते ती इंग्रजांचं एकेकाळचं हॉटेल होतं, म्हणजे बाहेरून आलेल्या परदेशी लोकांना राहण्यासाठी म्हणून ते हॉटेल बांधण्यात आलं होतं। आज मात्र त्याची अवस्था खूप खराब आहे। त्याच्यामध्ये बरेचसे व्यावसायिक गाळे आणि बरीचशी कार्यालयंसुद्धा आहेत। ह्याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की किल्ल्याची लांबी रुंदी एवढी जास्त नसावी, पण त्या काळात लोकसंख्या पण तेवढी कमी होती, म्हणून कदाचित त्यांना एवढा भला मोठा किल्ला बांधणं गरजेचं वाटलं नाही। आणि चिमाजी आप्पांचा ध्यास घेतल्यानंतर तर असंही लिखाणामध्ये दिसून येते की त्यांनी किल्ल्याच्या भोवती खंदक खणलं होतं, म्हणजे किल्ल्याचा परिसर, मग तटबंदी आणि मग त्याच्या बाहेर खंदक, म्हणजे जर मराठे आलेच तर ते असे म्हणजे सलग असे किल्ल्यात शिरू नये अशी व्यवस्था केली होती। दुसरी गोष्ट म्हणजे की त्या कॅसलला, म्हणजे तो जो काय किल्लेवजा वाडा गार्सिया द ओर्ताने बनवलेला, त्याच्या भोवतीच ही सगळी बांधकामं नंतरच्या काळात इंग्रजांनी केली। आणि ह्या मुंबईमध्ये किंवा मुंबई आत वसवून बाजूने किल्ला, म्हणजे मुंबईचा किल्ला बनवला असं आपल्याला म्हणता येईल। मित्रांनो, एक जो त्याचं प्रवेशद्वार होतं, किल्ल्याला 3 प्रवेशद्वार होती, एक बाजार गेट, एक अपोलो गेट आणि एक चर्च गेट। त्यातला चर्च गेट कुठे होता, तो प्रवेशद्वार ते कुठे असेल हे आपण पाहिलं, कारण नंतरच्या काळात म्हणजे 1856च्या काळामध्ये ह्या सगळ्या वास्तू पाडण्यात आल्या, कारण लोकसंख्या वाढली आणि तेवढी प्रगती मुंबईची होत होती। तर आता आपण बघणार आहोत किल्ल्याचं दुसरं प्रवेशद्वार, म्हणजे जिथे पूर्वी हे बेट संपत होतं। चला तर मग बोलूया। मित्रांनो, समोर तुम्हाला जी इमारत दिसते आहे ते महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय आहे आणि वरती जी शिल्प कोरलेली दिसत आहेत ही मला वाटतं समुद्री राजा नेपच्यून असावा, आणि पुढे ते सागरी घोडे, म्हणजे ज्यांना सी हॉर्स असं आपण म्हणतो, हे 2 घोडे आणि मागे कदाचित त्यांचे सेवक। आता ही इमारत म्हणजे त्यावेळेचं त्यांचं नाविक घर होतं, म्हणजे जे युरोपियन नाविक आपली गलबतं घेऊन यायचे आणि अपोलो बंदरामध्ये उभी करायचे, आणि याच्यामध्ये जवळजवळ 20 अधिकारी आणि 100 नाविक राहतील अशी व्यवस्था होती। आणि बडोद्याचे दुसरे खंडेराव गायकवाड यांनी या इमारतीला 2 लाख रुपये त्या काळात दिले होते। सध्या ही इमारत पोलिसांचं मुख्यालय आहे, पण पूर्वी ती नाविक तळ होता तो। आणि मला वाटतं ही इमारत फ्रेडरिक विल्यम स्टीवन, म्हणजे ज्याने छत्रपती श्री शिवाजी महाराज टर्मिनस आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेची इमारत बांधली, त्याने 1872 ते 76च्या दरम्यान हे बांधले। म्हणजे किल्ल्याचं बांधकाम 1856मध्ये जमीनदोस्त केलं आहे आणि त्याच्यानंतर मला वाटतं ही इमारत बांधण्यात आली आहे। म्हणजे हा किल्ल्याच्या बाहेरचा भाग आहे जो आपण बघतो, इथे कदाचित समुद्र संपत असावा आणि इथेच कोपऱ्यावरती आपल्याला रिगल चित्रपटगृह दिसतं आहे, किंवा मग पुढे तुम्ही गेलात तर गेटवे ऑफ इंडिया, आणि मग इथेच कुलाबा कॉजवे आहे। म्हणजे ह्या चौकातच माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळासुद्धा आता उभारण्यात आला हल्लीच। तर ही इमारत मला वाटतं त्याच्या बाहेर असावी आणि हा किल्ला इथेच संपत असावा, आणि इथेच ते जे मी म्हणालो दक्षिणेकडचं अपोलो प्रवेशद्वार किंवा अपोलो गेट, हे मला वाटतं लायन्स गेटपासून मगाशी मी जी हॉटेलची इमारत दाखवली त्या दरम्यान कुठेतरी असायला हवं। हा रस्ता तुम्ही जो पाहताय, जो सरळ कुलाबा पर्यंत जातो, म्हणजे हा धाकटा कुलाबा आणि कुलाबा असे ते 2 बेटं जोडली ती, म्हणजे भराव घालून रेक्लेमेशन करण्यात आलं। पूर्वी म्हणजे तुम्ही नकाशात बघाल तर ह्या जागेचा उल्लेख ब्युरियल पॉईंट असा येतो, म्हणजे कदाचित त्यांची थडगी इथे पुरलेली असावी, म्हणजे ही मला वाटतं त्यांची इंग्रजांची स्मशानाची जागा असावी। आणि किल्ल्याचा भाग मला वाटतं इथेच कुठेतरी संपत असावा, कारण तुम्ही जर फ्लोरा फाउंटनवरून सरळ काळा घोडा मार्गे आलात तर इथे पोलीस मुख्यालयाच्या थोडं पुढे गेलात की एक लायन्स गेट लागतो, जे आता कस्टम्सच्या आधिपत्याखाली आहे। तिथपर्यंत मला वाटतं हा किल्ल्याचा प्रदेश असावा। आणि अपोलो दरवाजा किंवा अपोलो गेट हा मला वाटतं लायन्स गेटपासून तुम्ही असं जर त्रिकोण बनवाल, म्हणजे मगाची हॉटेलच्या इमारतीची जागा आणि काळा घोडा आणि लायन गेटपासून आता जे प्रिन्स वेल्स म्युझियम आहे तिथपर्यंत कुठेतरी हे अपोलो गेट
असायला हवं, जे संध्याकाळची हे सगळे दरवाजे किल्ल्याचे बंद व्हायचे. आणि अपोलो मुळात हा अपभ्रंश आहे, म्हणजे ते कोळी जातीमध्ये किनाऱ्याच्या शेवटच्या टोकाला पालव म्हणतात, ते कदाचित इंग्रजांनी अपालव अपोलो असं ते करून अपोलो बंदर केलं असेल. आता मुळात मी किल्ल्याच्या त्या प्रदेशातूनच चाललो आहे. उजव्या हाताला तुम्हाला सगळ्या शासकीय इमारती दिसतात आणि पुढे गेल्यावर आपल्याला भारतीय रिझर्व्ह बँक आणि मग एशियाटिक लायब्ररी, ज्याच्या मागे त्याचं कासा दो ओरता म्हणजे गार्सियाचं ते घर होतं, नंतर त्याला बॉम्बे कॅसल असं नाव देण्यात आलं, ती वास्तू आहे. म्हणजे हा किल्ल्याचाच भाग आहे आतला. त्या किल्ल्यातच ते मला वाटतं हार्निमन सर्कल आणि हा सगळा परिसर होता. गार्सियाच्या या कासा दो ओरता किंवा बॉम्बे कॅसलला 4 बुरुज आढळतात. म्हणजे रॉयल बॅस्टन, टँक बॅस्टन म्हणजे तलावाकडचा बुरुज असेल, किंवा ब्लॅक स्टॉक म्हणजे निसाण्याचा बुरुज असेल. पण ह्या 8 बुरुज असलेल्या किल्ल्यांच्या बुरुजांची नावं आपल्याला आढळत नाही. आता मी जिथे उभा आहे हा भोरा बाजारचा परिसर, म्हणजे कदाचित ते जे बाजार गेट होतं ते इथेच ह्याच कुठल्या तरी परिसरात असायला हवं. बाकी हे समोर तुम्हाला दिसणारं टपाल कार्यालयाचं मुख्यालय आणि ही सगळी नंतरची बांधकामं आहेत. ह्या मुंबई किल्ल्याच्या शेवटच्या टोकाला त्यांनी अजून एक छोटा किल्ला म्हणजे किल्ले जॉर्ज बांधला होता. त्याची मूळ संकल्पना अशी होती की मुख्य किल्ल्यात जर हल्ला झाला तर किल्ले जॉर्जवर यायचं आणि मग तिथून समोर असलेल्या समुद्री मार्गे पनवेलला जाऊन पेशव्यांचा आश्रय घ्यायचा. तुम्हाला एव्हा कळलंच असेल की म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो तिथे कधी काळी किल्ला होता आणि इतिहासात तो कुठे कदाचित नाहीसाच झाला आहे. आज त्या आठवणीसुद्धा म्हणजे ते चिन्हसुद्धा खूप कमीच उरले आहेत. म्हणजे अगदी शेवटचा माझ्या मागे तुम्ही जे बघताय हा किल्ले जॉर्जचा उरलेला शेवटचा भाग आहे. अर्धा भाग सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये सामील झालेला असल्यामुळे आत जाणं थोडंसं कठीण आहे आणि हा संपूर्ण परिसर संवेदनाशील असल्यामुळे इथे छायाचित्रण करणंसुद्धा थोडंसं कठीण जातं. आजही सुस्थितीत उभी असलेली ही किल्ले जॉर्जची शेवटची तटबंदी आणि गार्सियाचा कासा दी ओरता किंवा बॉम्बे कॅसल या 2 वास्तू साक्ष आहेत ऐतिहासिक मुंबई किल्ल्याची. मुंबई किल्ला जमीनदोस्त केल्यानंतर उभारण्यात आलेलं पोलीस मुख्यालय किंवा तिथे असलेला मेंढान्स पॉईंट म्हणजे आज ज्याला आपण कुलाबा कॉजवे ओळखतो, जो कधी काळी ब्रिटिशांची दफनभूमी होता, यावरून आपल्याला मुंबईची त्या काळात झालेली प्रगती दिसून येते. हा खड्डा जो किल्ल्यातल्या पाण्याचा निचरा करायचा किंवा ही भलीभक्कम तटबंदी आज जरी इथे तटस्थ उभी असली तरी मुंबईतल्या कित्येक लोकांना माहीतच नसेल की मुंबई हा किल्ला होता किंवा अख्खी मुंबई ही किल्ल्यात होती. या किल्ल्यालगतच त्या काळात नव्याने बांधकाम झालेल्या आणि आज वापरात असलेल्या शासकीय इमारतींमध्ये हल्लीच काही वर्षापूर्वीच सुरंग किंवा भुयारी मार्ग सापडले. ते कदाचित जाणीव करून देतात इंग्रजांच्या स्थापत्यकलेची. तुम्हाला या मुंबई किल्ल्याचा अज्ञात इतिहास आवडला असेल तर तुमची आवड नक्की नोंदवा, इतरांपर्यंत पोहोचवा, तुमची टिप्पणी नोंद करा आणि सदस्य व्हा. ब्रिटिशांच्या भाषेत लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटेन नव्या छायाचित्रणासह. जय शिवराय.